सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44, बातमी तीही बिंदास। उरणमधील विकास कामांवरून सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडत सत्ताधारी पक्षाने इतकी वर्ष विकासाच्या नावावर जनतेची फक्त फसवणूक केली आहे, असा थेट आरोप भावनाताई घाणेकर यांनी पत्रकार परिषदेत केलाय। स्थानिक प्रश्न, प्रलंबित प्रकल्प आणि नागरिकांना भेडसावत असलेल्या अडचणी या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत घाणेकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। भावनाताई घाणेकर म्हणाला, उरणच्या नागरिकांसाठी दिलेली मोठमोठी आश्वासने आजही कागदावरच आहेत। रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा या सर्व क्षेत्रात प्रगतीचे चित्र अद्याप धूसर आहे। जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी विकासाचे गाजर दाखवले जाते, पण मूळ समस्या तशाच राहतात। त्यांनी पुढे सांगितले की अनेक वर्ष सत्तेत राहूनही उरण तालुक्यात अपेक्षित बदल घडवण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे। उरणची जनता हुशार आहे, ती पुन्हा दिशाभूल होणार नाही। आता लोकांना केवळ आश्वासने नव्हे तर प्रत्यक्ष काम हवं आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले। भावनाताईंच्या या आरोपांमुळे उरणमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून रंगणाऱ्या चर्चांना आता अधिक उधाण येण्याची चिन्हे आहेत। उरणच्या विंडला तलावामध्ये अतिशय घाण आहे। उरणमध्ये त्या विंडला तलाव परिसरामध्ये पूर्ण घाणेने भरभटलेलं होतं। आज ते साफ झालं। 24 तासामध्ये साफ करू शकतो, हीच आमची पॉवर, हीच आमची काम करण्याची पद्धत। या सेन्सिटिव्ह असल्या कारणाने आम्ही या ठिकाणी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आणि काही भागामध्ये त्यांनी CCTV लावण्याचं कामही केलेलं आहे। ज्या ठिकाणी लोकांच्या, नागरिकांच्या समस्यांसाठी जिथे जिथे जाता येईल, काम करता येईल, तिथे तिथे काम करण्याचं काम आम्ही 100% करू। यामध्ये सगळे प्रश्न जरी आले तरी यामध्ये ज्येष्ठ नागरिक, आज आपण बसलो ते आपले ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसतात। ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनर पार्क बनवण्यात आला होता आणि तो विजन म्हणजे काय, उरणचा विकास हा एकमेव विजन आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत। भ्रष्टाचार मुक्त उरण आणि उरणचा विकास हा आमचा उरणचा विजन। ठीक आहे। आता आपण आपल्या पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला हेच सांगितलं की उरणमध्ये झालेला विकास करण्यासाठी आम्ही पुढे करतो। मुद्दे आपल्याला सांगितले ना, साफसफाई, गटर, मीटर, वॉटर या मूलभूत गरजा अजून 8-10 वर्षात पूर्ण झालेल्या नाही आहेत, त्या पूर्ण करणार आम्ही। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख म्हणजे मनोहर भोईसाहेब असतील, शेका पक्षाचे बाळराम पाटील असतील, काँग्रेसचे महेंद्र गरत असतील किंवा मनसेचे संजयदादा असतील आणि साऱ्यांनीच आणि घटक पक्ष यांनी साऱ्यांनीच सांगितलं की निवडणुकीला आरक्षण पडल्यानंतर आपण उमेदवार असला पाहिजे। असं खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजते की यांनी मला ही उमेदवारी स्वतःहून देऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे हे सारे भाऊ उभे राहिले। आज उरणमध्ये या सगळ्या असलेल्या समस्या आपण बघाल, उरणमधला प्रत्येक गोष्टीसाठी भ्रष्टाचाराची मालिकाही सातत्याने होत आहे, आपणही सारेजण बघत आहात। पण मागच्या 10-12 वर्षामध्ये उरणच्या अधोगतीने पुढे जायला पाहिजे होतं, त्या स्पीडने ते मागं आलं। आपण बघाल, रस्त्यांची अवस्था आहे, गटर, मीटर, वॉटर या साऱ्या समस्या या ठिकाणी भेडसावत असताना आपण बघाल ट्रॅफिकची समस्या आहे, परंतु काही गाडीवाल्यांकडून पावत्या फाडून सुद्धा पैसे घेतले जातात। ते पावत्या फाडण्याचा अधिकार त्यांना आहे का? नाही। आपण बघाल या ठिकाणी लोकांना ट्रॅफिक असेल, आरोग्याची समस्या, आता नुकताच आपण सारे पत्रकार माझ्यासोबत आपण बघितलं, आरोग्याची समस्या आहे। हॉस्पिटलमध्ये साधा ॲम्ब्युलन्स तर नाहीच आहे, ऑक्सिजन सिलेंडर नाही आहे किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या लस किंवा इंजेक्शन्स आणि औषधाचा सुद्धा पुरवठा नाही आहे। आपण बघाल, आपण त्या ठिकाणी मी विचारल्याच्या नंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे उत्तरं दिली, हा साठा अलिबागला असतो, इथे नसतो। आमच्याकडे 150 लोकांचं कुत्र्याचं म्हणजे डॉग बाईट होतो, 150 लोकांना जर डॉग बाईट होत असेल, कुत्रे चावत असतील तर त्या ठिकाणी एकही औषध नसावं ही दुर्दैवाची बाब आहे। अशा अनेक समस्या उरणकरांना भेडसावत असेल, ट्रॅफिक असेल, गटरसुद्धा साफ केलेले नाही, गटर, मीटर, वॉटर। रस्त्यामध्ये आपण बघाल, वैष्णवी हॉटेलच्या बाजूला तसा टप्पा करून ठेवला, किती महिला त्या ठिकाणी एका मिनिटात जमा झाल्या, सांगितलं की हो ताई आम्हाला या ठिकाणी त्रास होतो। अशा अनेक समस्या या ठिकाणी, महिलांसाठी साधा वॉशरूम नसावं, ही किती दुर्दैवाची बाब आहे मला सांगा।
अशा अनेक बाबतीत या ठिकाणी अनेक समस्यांचा पाठपुरावा करत आम्ही पुढे जाणार आहोत। या ठिकाणी आपण बघाल अनेक जण म्हणतात या ठिकाणी जातीचा मुद्दा काढला जातो। आता मी माझे वडील अनेक वर्ष राजकारणामध्ये आहोतच, पण माझ्या वडिलांनी अनेक वर्ष या ठिकाणी बाजारपेठेमध्ये असलेले त्यांचे संबंध, प्रत्येक दुकानांमध्ये ते जाऊन त्यांचे असलेले संबंध, गप्पा गोष्टी आणि घरापर्यंत असलेले संबंध हे वेगळ्या पद्धतीचे ऋणानुबंध आमच्या अनेक वर्ष आहेत। पण जातीचा मुद्दा आम्ही काढणार नाही, कारण अनेक वर्ष मुस्लिम समाज असू द्या, बौद्ध असू द्या, ख्रिश्चन असू द्या, आगरी, कोळी, कराडी आपण एकत्र नांदलो। त्यामुळे जातीचा मुद्दा का आला? कारण कौशिकशासारखे काही लोक हे आपण बघाल हे भ्रष्टाचाराच्या मालिकेमध्ये अडकलेले, बरबटलेले आहेत आणि मलिदा खाण्यासाठी फक्त नगरपालिकेचा वापर केला जातो आणि अनेक कॉन्ट्रॅक्ट सातत्याने तेच कॉन्ट्रॅक्ट काढून कुठेतरी पैसे मिळावे म्हणून नगरपालिकेचा वापर होतो। हे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे। आपण बघाल उरणमध्ये असलेलं जे आपले सभागृह आहे याचे काम 11 वर्ष झाले, टाऊन हॉलचं चालू अजूनपर्यंत झालं नाही। बायपास रस्ता आमदार म्हणाले जूनला होईल, जूनला झाला नाही, ऑक्टोबरला होईल, ऑक्टोबरला झाला नाही, मग आपण हे अपयश कोणाचं म्हणावं? जे केंद्रापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असेल तर मग हे अशी ही जी कामं आहेत ती का होत नाही? आपण सेफ्टी झोनचा मुद्दा असतो, सेफ्टी झोनच्या मुद्द्यामध्ये आणि दरवर्षी इलेक्शन आल्यावर तुम्हाला सेफ्टी झोन का आठवतं? गेल्या वर्षी तुम्ही सांगितलं होतं 7-8 वर्षांनी आता इलेक्शन झालं, तुम्ही काय सांगितलं त्यांना? इलेक्शन झाल्या 2 महिन्यामध्ये केंद्रामध्ये तरतूद करून तुमची सेफ्टी झोनची समस्या मिटवतो। आता परत तुम्ही मिटिंग घ्यायला लागल्यात, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? सांगायला लागलात पुन्हा एकदा की आता सेफ्टी झोनचा मुद्दा आम्ही तुर्तास लगेच इलेक्शन झाल्या संपवतो। तर इलेक्शन झाल्यावर अशा बाबींची आठवण काय येते? माझ्या मागे आता विमला तलावामध्ये आपण बसलो, विमला तलावामध्ये काल प्रचंड घाण होती, अक्षरशः जे निर्माल्य असेल किंवा अनेक गोष्टीची घाण त्या ठिकाणाची दुर्गंधी। काल आम्ही तिथे व्हिडिओ बनवला, आज इकडे लगेच साफसफाई झाली। मग तुम्हाला साफसफाई करण्यासाठी निवडणूक यावी लागते का? किंवा बातम्या मीडियामध्ये येऊन तुमची लाज काढावी लागते का? कधी करणार आहात तुम्ही? आत्ता ट्रॅफिकचा आपण व्हिडिओ केला, अनेक लोक ट्रॅफिकमध्ये अडकले, शालेय मुलं असतील किंवा त्या ठिकाणी वृद्ध महिला असतील किंवा शाळेत मुलांना सोडायला जाणाऱ्या महिला असतील किंवा माझे युवक असतील, लगेच तुम्हाला ट्रॅफिकचे लोक आले का? आम्हाला व्हिडिओ बनवावा लागला का? तुम्हाला लोकांच्या जनतेसाठी का स्वतःहून काम करावं असं वाटत नाही का? तुम्हाला पैशाची मुजोरी आली आहे, तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही निवडणुका लढता येतात, हा तुमच्याकडे जो काही आविर्भाव आहे तोच आम्हाला मोडायचा। खऱ्या अर्थाने उरणची जनता आता सुज्ञ आहे, आपल्या सोबतही आहे आणि समाज म्हणून निवडणुका लढण्या इतके शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आपण सारे आपण या प्रगल्भतेने लढणार आणि आपण एक दिलाने एक मनाने कायम या ठिकाणी राहिलोय। अल्पसंख्याक समाज असू दे, सगळे समाज एकत्र राहिलो आणि आता आपल्याला जातीपद्धतीचा मुद्दा आणण्याची काही गरज नाही। आपण एकच मी तुम्हाला सांगते, या ठिकाणी बरेच जे काही गुजराती असतील, मारवाडी समाजाचे लोक असतील, सगळ्या समाजाचे लोक असतील, या ठिकाणी उरणच्या जनतेला कौशिकशांचा त्रास किती आहे त्याने विचारावं। फक्त मुजद्दीगिरी करून त्या ठिकाणी पैसे कमवण्यासाठी कौशिकशा नगरपालिकेमध्ये नसतो। या ठिकाणचे जेवढे नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या छातीवर असा हात ठेवून सांगावं की आम्हाला खरंच काम करायला मिळालं का, की फक्त हप्ते कमवण्यासाठी कौशिकशा यायचं आणि बिचाऱ्यांना काही काम करता आलं नाही। आपणला अतुल ठाकूर नगरसेवक आहे, तो वेगळ्या विचाराचा आहे, वेगळ्या पक्षाचा, म्हणून त्याच्या वॉर्डमध्ये 1 रुपयाचं काम झालं नाही का? झालं नाही कारण तो त्यांच्या बाजूने वळला नाही। म्हणजेच काय, तुम्हाला लोकांशी काय पडलेलं नाही, 24 तास राजकारण तुमच्या डोक्यामध्ये असेल कसं बरं चालेल? कुठेतरी डिझेल माफिया असतील, कुठेतरी अंमली पदार्थाचं सेवन असेल, या बाबतीमध्ये सातत्याने या सगळ्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम कोण करत आहे? या ठिकाणचे राजकारणी असतील किंवा या ठिकाणी सत्तेवर बसलेले लोक सत्तेची मुजोरीगिरी करून करतात, हे कोण खपवून घेईल? प्रशासनाला सुद्धा अंधारात ठेवण्याचं काम होतं आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा प्रचंड दबाव आहे आणि अशा दबावाला मला नाही वाटत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा खूप चांगले अधिकारी सुद्धा असतात आणि ते यावेळेस यांच्या दबावाला बळी पडणार नाही।
मागे हाताळायला लागणार? 21 नगरसेवक आणि 22वी मी असे आम्ही सारेजण निवडून येऊ. माझी निशाणी, मी भावना गाणेकर, माझी निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. त्या ठिकाणी आमच्या बाकीचे जे काही उमेदवार आहेत त्यांची चिन्ह आहे मशाल आणि बाकीच्या अर्ध्या उमेदवारांचं चिन्ह आहे पंच. आता लोकांनी आमचे चेहरे बघण्याची वाट बघू नका, कारण आता इलेक्शन इतक्या तातडीने लागलं, साऱ्या लोकांपर्यंत पोचता येईल असं वाटत नाही. पोचण्याचा प्रयत्न नक्की करू, परंतु पोचता येईल असं वाटत नाही. परंतु आम्हाला आमची वाट न पाहता उरणच्या विकासासाठी, उरणच्या पुढच्या भवितव्यासाठी आणि ही मुजोरी आणि मुजद्दीगिरी तोडून काढण्यासाठी आम्हाला माझं ऑफिस या ठिकाणी देऊळवाडीच्या समोरच आहे. आपण संपर्क करावा. पण आमचे जे काही उमेदवार असेल म्हणजे हाताचा पंजा असेल, तुतारी असेल आणि या ठिकाणी असलेली मशाल असेल, त्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला विजयी करा. या उरणकरांच्या भावना आहेत आणि ही उरणकरांची भावना, उरणकरांच्या या साऱ्या दुखलेल्या भावनात्मक दृष्टिकोनातून असेल किंवा आमच्या स्वतःच्या कार्यातून नक्कीच पूर्ण करेल. ही उरणकरांची भावना ही उरणकरांसाठी कायम लढत राहील अशीच आशा आणि हा विश्वास इतकी खालची पातळी आणि तसे संस्कार माझ्यावर झालेले नाही. कारण आम्हाला राजकारणामध्ये आमच्या वडिलांनी पाठवलं असेल तर आम्हाला तसे संस्कार घडवले, त्या वातावरणात आम्ही वाढलो. आम्ही लहानपणापासून राजकारण पाहिलं आहे, उरणचं राजकारण तर त्याहून जवळून पाहिलं. परंतु ज्या महिलेला राजकारणाशी कधी संबंध नाही, ती समाजकारणात नाही, तेव्हा ती कधी कोणासाठी धावून गेलेली नाही, अशा महिलेला का बरं पाठवलं असेल? त्याच्या विरुद्ध मी तुम्हाला सांगेन. सायली म्हात्रे या ठिकाणी नगराध्यक्ष होत्या, उरणच्या प्रथम नागरिक होत्या, पण त्यांना छदांभर काम करण्याचा अधिकार या कौशिक्षाने दिला नाही. या ठिकाणी तिथं स्वतः बसून हप्ते गोळा केले, एकही काम त्या बिचारी महिलेला करून दिलं नाही. त्याचं पाप कोण फेडेल? आणि आता स्वतःच्या बायकोला बसून काम करून घेण्यासाठीच त्यांना उमेदवारी दिलेली आहे. तिथे आपण बघाल वृद्ध लोकांसाठी स्वतंत्र जागा असायलाच हवी आहे. या ठिकाणी पण बघाल आपण बाकड्यांची पण अवस्था काय आहे. आणि खऱ्या अर्थाने जर आम्ही निवडून येणारच 100%, पण त्यांच्यासाठी एक स्वतंत्र जागा उपलब्ध करून देऊच. पण आम्ही त्यांना एक विरंगुळ्यासाठी आपण बघाल उरणमध्ये आपल्याला हे नाही आहे, थिएटर नाही आहे, थिएटरची व्यवस्था करू. सगळ्यात पहिले थिएटरची आपल्या असलेल्या उरणमध्ये टाऊन हॉल आहे, ते टाऊन हॉलचं काम अनेक वर्ष पेंडिंग आहे. त्यामुळे आम्ही त्यांना थिएटरची व्यवस्था करू, त्यांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करू. त्यांच्यासाठी त्यांना जे काही व्यायाम असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी जे विरंगुळ्याचे जे साधनं आहेत ती उपलब्ध करून देण्याचं काम. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.